नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शरद बोडखेज इन्स्टिट्यूटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इंग्लिश ग्रामरमधील महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे क्वेश्चन टॅग हा शिकणार आहोत आणि क्वेश्चन टॅगचं महत्त्व, त्या पाठीमागील माहिती ही आपण सगळी घेणार आहोत। क्वेश्चन टॅग म्हणजे नेमका कशासाठी वापरला जातो, क्वेश्चन टॅगवरील प्रश्न कसे विचारले जातात, क्वेश्चन टॅगच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये स्टेटमेंट दिलं जातं, म्हणजे विधानार्थी एक वाक्य दिलं जातं ज्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं ब्रॅकेटमध्ये किंवा वरती प्रश्नाच्या सुरुवातीला ॲड अ क्वेश्चन टॅग, म्हणजे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जे विधानार्थी वाक्य दिलेलं आहे त्याच्या शेवटी तुम्हाला एक टॅग जोडायचा असतो आणि त्याला क्वेश्चन टॅग असं म्हणतात। त्याचं कारण असतं की त्या विधानार्थी वाक्याच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला असतो आणि जे विधानार्थी वाक्य दिलेलं आहे त्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर होत असतं त्या क्वेश्चन टॅगने आणि त्यामुळे तो क्वेश्चन टॅग जोडायचा असतो। जर क्वेश्चन टॅग जोडला तर विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर होतं, परंतु तो कोणत्या प्रकारचा प्रश्न होतो हेही आपल्याला समजलं पाहिजे। तर त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो आणि व्हर्बल क्वेश्चन जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन्स माहिती असले पाहिजे। येस नो टाईप क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग हे जवळपास सारखेच आहेत आणि या दोघांना मिळून आपण व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतो। व्हर्बल क्वेश्चन म्हणजे नेमकं काय, तर त्यासाठी आपल्याला बेसिक काही क्वेश्चन्स देतो आणि त्यामधून आपल्याला समजून येईल। फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला असं विचारलं की आर यू माय स्टुडंट्स, आर यू माय स्टुडंट्स म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही माझे विद्यार्थी आहात का, तुम्ही माझे विद्यार्थी आहात का, हा प्रश्न आहे आणि हा डायरेक्टली प्रश्न आहे। म्हणजे विधानार्थी वाक्याला क्वेश्चन टॅग जोडून ज्या प्रकारचा प्रश्न होतो त्याच प्रकारचा प्रश्न हा सुद्धा आहे, परंतु दोन्हीमध्ये काही विविधता आहे, काही साम्य आहे, हे दोन्ही मी आपल्याला सांगणार आहे। आर यू माय स्टुडंट्स याचा अर्थ असा होतो की तुम्ही माझे विद्यार्थी आहात का, ते याचं उत्तर जे विद्यार्थी आहेत ते म्हणतील येस वी आर युअर स्टुडंट्स, हो आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत। जे विद्यार्थी माझे नाही आहेत किंवा जे माझे विद्यार्थी नाही आहेत असे विद्यार्थी म्हणतील नो वी आर नॉट युअर स्टुडंट्स। म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर हे एकतर यस किंवा नो या दोन शब्दांच्या माध्यमातून दिलं जातं। इव्हन आपण एकच शब्द वापरून सुद्धा हे उत्तर देऊ शकतो, ते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये जर उत्तर द्यायचं नसेल तर फक्त यस म्हणू शकता किंवा फक्त नो सुद्धा म्हणू शकता। हा जशा प्रकारचा प्रश्न आहे याला मग व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात। म्हणजे हा यस नो टाईपचा जो प्रकारचा प्रश्न आहे याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात। व्हर्बल क्वेश्चन म्हणजे अगदी एका शब्दामध्ये उत्तर देता येईल अशा प्रकारचा प्रश्न। आणि मग क्वेश्चन टॅग कसा असतो, तो फॉर एक्झाम्पल जे विधानार्थी वाक्य आहे यू आर माय स्टुडंट्स, हे विधानार्थी वाक्य आहे, याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला नसतो, विधानार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप दिलेला असतो आणि ह्या फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क वरून सुद्धा आपल्याला प्रश्न आणि विधानार्थी वाक्य वगैरे ओळखायचे असतात आणि वाक्याची सुरुवात कशी आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य वगैरे समजतात। यू आर माय स्टुडंट्स म्हणजे तुम्ही माझे विद्यार्थी आहात, हा प्रश्न मुळातच नाही, अशा प्रकारचं विधानार्थी वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायला लावला जातो। मग क्वेश्चन टॅग कसा ॲड करायचा तेही मी सांगतो। हा जो फुल स्टॉप आहे तो फुल स्टॉप लिहायचा नाही उत्तरामध्ये, फुल स्टॉपच्या ऐवजी त्या ठिकाणी कोमा लिहायचा। मी आन्सर लिहून दाखवतो, यू आर माय स्टुडंट्स, या ठिकाणी फुल स्टॉप न देता कोमा लिहायचा आणि त्यानंतर वाक्यामधील जे हेल्पिंग व्हर्ब आहे, वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा नकारार्थी टॅग जोडला जातो। म्हणजे नकारार्थी टॅग जोडायचा म्हणजे वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे त्या हेल्पिंग व्हर्ब आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप लिहायचं। या ठिकाणी आर हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि आरचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विथ नॉट हे आरंट होतं, म्हणजे आर आणि नॉट यांचं संक्षिप्त रूप जर आपण पाहिलं तर ते आरंट होतं आणि क्वेश्चन टॅगमध्ये नेहमी संक्षिप्त रूपच वापरलं तर हेही लक्षात ठेवायचं आहे। आरंट वापरायचा आणि त्या ठिकाणी जो वाक्याचा कर्ता आहे या वाक्यामध्ये यू आर माय स्टुडंट्स या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता यू हा आहे, परंतु जर वाक्याचा कर्ता नाम असेल तर त्या नामाच्या ऐवजी सुद्धा या ठिकाणी सर्वनामच वापरावं लागतं आणि त्यावेळेस तो क्वेश्चन टॅग होतो आणि शेवटी फुल स्टॉप न देता क्वेश्चन मार्क द्यायचा, कारण की हा प्रश्न होतोय। मग यू आर माय स्टुडंट्स हे विधानार्थी वाक्य दिलेलं होतं, त्याला आपण आरंट यू हा क्वेश्चन टॅग जोडला आणि लिहिताना त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला।
आता हे झालं परीक्षेच्या माध्यमामध्ये. मी सगळ्या प्रकारचे क्वेश्चन टॅग, सगळ्या टेन्स मधले, सगळे हेल्पिंग वर्बच्या सोबतचे आपण क्वेश्चन टॅग शिकू. परंतु या ठिकाणी आपल्याला बोलण्यामध्ये याचा वापर कसा होतो तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्यासमोर एखादा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती मला अपरिचित असा आहे आणि मला असा एक अंदाज आहे किंवा माझी जवळपास खात्री आहे की हा व्यक्ती माझ्या गावातला आहे आणि माझ्या गावाचं नाव पाथर्डी हे आहे. तर मग मी त्या व्यक्तीविषयी एक स्टेटमेंट बोलणार आणि स्टेटमेंट बोलल्याच्या नंतर मी त्याला शेवटी त्या क्वेश्चन टॅगच्या माध्यमातून प्रश्न विचारणार. मी डायरेक्टली त्याला येस नो टाईप क्वेश्चन, जो की आपण अगोदर शिकलो, तर सुरुवातीचं जे वाक्य आहे येस नो टाईप क्वेश्चनचं, तशा प्रकारचं येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा मी त्या व्यक्तीला विचारू शकतो. आणि तो येस नो टाईपचा क्वेश्चन त्या व्यक्तीला असा असेल, आर यू फ्रॉम पाथर्डी? फॉर एक्झाम्पल, तो व्यक्ती आणि मी पुण्यामध्ये भेटलेलो आहोत, तर त्या व्यक्तीसोबत माझं संभाषण झालेलं नाही, तर मी त्याला विचारेन, आर यू फ्रॉम पाथर्डी? तुम्ही पाथर्डीचे आहात का? अशा प्रकारचा येस नो टाईप क्वेश्चन मी त्याला विचारेन. परंतु मला जर क्वेश्चन टॅग त्या व्यक्तीला जर विचारायचा असेल, म्हणजे त्याच प्रकारचा प्रश्न मला त्या व्यक्तीकडून येस किंवा नो अशाच प्रकारचं उत्तर हवं आहे, परंतु मला जवळपास खात्री आहे म्हणून मी अगोदर विधान करणार आणि शेवटी प्रश्न विचारणार. माझं विधान असं असणार, यू आर फ्रॉम पाथर्डी, यू आर फ्रॉम पाथर्डी आरंट यू? म्हणजे अशा प्रकारे मी त्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो, यू आर फ्रॉम पाथर्डी आरंट यू? तुम्ही पाथर्डीचे हो ना? तर तुम्ही पाथर्डीचे आहात नाही का? अशा प्रकारचा त्या प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर तो व्यक्ती देऊ शकतो, येस आय एम फ्रॉम पाथर्डी, वेअर आर यू फ्रॉम? म्हणजे हो, मी पाथर्डीचा आहे, तुम्ही कुठले आहात? किंवा जर तो व्यक्ती पाथर्डीचा नसेल, बाय मिस्टेक जर मी त्याला विचारलेलं असेल, चुकीनं मी जर गैरसमजातून मी त्या व्यक्तीला विचारलेलं असेल, तर तो व्यक्ती मला म्हणेल, नो आय एम नॉट फ्रॉम पाथर्डी, सॉरी, यू मे हॅव मेड मिस्टेक और यू मे हॅव रिकग्नाइज्ड मी. म्हणजे तुम्ही कदाचित मला समजून घेण्यामध्ये चुकलेला असाल वगैरे, असं तो व्यक्ती मला बोलू शकतो. ठीक आहे. तर हा येस नो टाईप क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग मधला फरक आहे. तर अशा प्रकारचेच आपण अजून पण क्वेश्चन टॅग म्हणजे इतर जे प्रकार आहेत, म्हणजे इतर कर्त्यांच्या सोबत असतील, इतर हेल्पिंग वर्बच्या सोबत असतील, तर आपण इतर सुद्धा क्वेश्चन टॅग आपण बघूया.